नमस्कार, मी नितेश भाई कृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करियर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या वेबसाईटवर आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर. बेपोट्यो, आज आपण पाहू भारताची विमान वाहतूक, भारताची हवाई वाहतूक. वाहतुकीचे 4 प्रकार आपल्याला शिकायचे होते: रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, जल वाहतूक आणि त्याच्यानंतर हवाई वाहतूक. आपण आपल्या वेबसाईटवर 3 वाहतूक शिकवले. मी तुम्हाला एक यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ टाकला, तर ते व्हिडिओ तुम्ही वेबसाईटवर सगळे भारताचा भूगोल चालू आहे त्याच्यात. आता हे वाहतुकीवर आलो आपण. रस्ते वाहतूक वेगळी पाहिली, ठीक आहे, विमान जल वाहतूक पाहिली, त्याच्यानंतर आपण पाहिली रेल्वे वाहतूक. कायले ब्रॉडगेज म्हणते, कायले मीटर गेज म्हणते, कायले नॅरो गेज म्हणते, हे सर्व माहिती वेबसाईटवर टाकली आहे. तर तुम्हाला जर तो क्लास जॉईन करायचा असेल तर तुम्ही तिथून करून घेऊ शकता. एक MPSCचे कराय सरांचे ऑनलाईन क्लास कसे जॉईन करावे, ठीक आहे, असा एक व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओत तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता. पण मला 1 ते 1.25 वर्ष, 1.5 वर्ष हे सगळे व्हिडिओ अपलोड करायला लागन. आता ह्या नवीन कॅमेरा आणला आहे, हा त्याचा डेमो आहे. तर पहा, ठीक आहे, चांगलं दिसते का तर सांगा लेको, कमेंट्स करता डोंबडेओ. तर आज आपण पाहणार आहे भारताची हवाई वाहतूक. हवाई वाहतुकीची सुरुवात कुठं झाली तर भारतावर इंग्रजांचं राज्य होतं, ठीक आहे. त्यानं आपल्या इकडे रेल्वे गिल्वे सुरू केली, मग भारतात आणली. मग त्यानं विमान तिकडे युरोपात सुरू झाले, भारतात आले. भारतात पहिल्यांदा इंग्रजांनी नागरी हवाई वाहतूक विमान विभागाची स्थापना केली. नागरी म्हणजे लोकांना लवकरात लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी. नागरी म्हणजे माणसासाठी, ठीक आहे, माल वाहतूक नाही. आता ही माल वाहतूक मोजकी एकूण वाहतुकीच्या 1.5 नाही तर 2% विमानानं होते. जे अर्जन्सी मटेरियल आहे ते विमानानं पाठवले जाते. जे नाशिवंत आहे, टोमॅटो आहे, ठीक आहे, फुलं आहे, इथून दिल्लीला उगवत नाही फुलं, इथून महाराष्ट्रातून नाशिकवरून तिकडं. तर अशा ज्या वस्तू आहे नाशिवंत, एकूण वाहतुकीच्या 2% वाहतूक, फक्त 2 ते 3% वाहतूक विमानानं होते. याच्यावर वाहतूक विमानानं होत नाही, कारण परवडेबल नाही आहे, ठीक आहे. हवाई वाहतूक इज नॉट परवडेबल फॉर पीपल. तर आता लक्ष द्या. म्हणून भारतीय विमान वाहतूक नागरी हवाई वाहतूक विभागाची स्थापना केली इंग्रजांनी 1927ले. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर विमान निर्मिती कारखाना, आज ज्याले हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणते, का भारताचे तेजस विमान राहो, का भारताचं मिग विमान तिकडून आणले बनवून, ठीक आहे, 10-5, आणि बाकीचे विमानं हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये बनवले. आणि आता तुम्ही पाहिलं असेल, मी राफेलमध्ये सांगितलं, राफेलचा व्हिडिओ आहे. तर आता डायरेक्ट आपल्याला 36 विमानं, ठीक आहे, राफेलचे डायरेक्ट बनवून येणार आहे, भारतात बनणार गिरणार नाही. पण जुन्या करारात, ठीक आहे, भारतात काही विमानं तिकडून येणार होते बनवून आणि काही भारतात बनणार होते. 126 विमानाचा तो करार होता. तर राफेलचा व्हिडिओ टाकला आहे, तो पाहून घ्या, ठीक आहे. म्हणजे पहिलचा जुना करार कसा होता, नवीन. आता आपल्या इथं बनलं असतं तर कुठं नट लावते, कुठं बोल्ट लावते, आपल्या इंजिनियरले माहीत पडलं असतं. काही बिघडलं असतं तर आपल्या इंजिनियरले माहीत पडलं असतं. आणि त्याच्या दुरुस्तीचे काम रिलायन्स एरोनॉटिक्स लिमिटेडले दिलं, असं काम आहे. तो व्हिडिओ आहे, तो पाहून घ्या. सेपरेट एक व्हिडिओ टाकला आहे राफेलवर. तर आता विमान निर्मिती कंपनी आहे, हिनंच जगातलं सगळ्यात हलकं लढाऊ विमान तेजस तयार केलं, ठीक आहे. हे विमान निर्मिती कंपनी 1940 आहे. आता इले हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणते. त्याच्यानंतर टाटा, भाऊ टाटा इथं मिठापासून नटबोल्टापासून तर विमानापर्यंत आहे, समजलं का. टाटा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीजमध्ये, टाटा ट्रक इंडस्ट्रीजमध्ये, टाटा, ठीक आहे, हळद बी आली टाटाची, आता टाटा मसाल्यात बी घुसला, ठीक आहे. त्याच्यानंतर लय मोठं, ठीक आहे, सेल्युटेबल वर्क टाटाचं आहे या भारतासाठी, ठीक आहे. भारतातल्या लोकांना टाटाचं ठीक आहे, टाटाचं पायधून पाणी जरी पेले तर पुण्य खतम नाही होणार त्याचं, एवढं आहे. आता जे ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे, त्याच्यासाठी बंदा खर्च टाटाने केला. बंदी बिल्डिंग टाटानं बांधली. रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स होती इंग्लंडले, त्या धर्तीवर आमच्या भारतात अशी इन्स्टिट्यूट तयार झाली पाहिजे. याच्यासाठी पाठपुरावा करू इंग्रजांच्या मागं लागू, ठीक आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची बँगलोरला स्थापना केली. तसंच टाटानं भारतात विमान कंपनी आणली, पहिली विमान कंपनी खाजगी. टाटा एअरलाईनची स्थापना 15 ऑक्टोबर 1932ची आहे, ठीक आहे. 15 ऑक्टोबर 1932ची आहे टाटाची. हेच टाटाची कंपनी, ठीक आहे, भारत सरकारनं हिचं राष्ट्रीयकरण केलं, ठीक आहे. हे लक्ष द्या, हेच टाटाची कंपनी सरळ भारत सरकारनं उचलली आणि त्याच्यानंतर एअर इंडियाची स्थापना केली होती. भारतातल्या लोकायले परदेशात विमान वाहतूक सेवा उपलब्ध झाली पाहिजे, ठीक आहे, त्याच्यासाठी एअर इंडियाची स्थापना केली. एअर इंडियाची स्थापना एअर इंडियाची स्थापना इंग्रजांनीच केली होती, जुलै 1930ले.
त्याच्यात मग भारत स्वतंत्र ठीक आहे व्हायच्या अगोदर, भारत स्वतंत्र व्हायच्या अगोदर टाटा एअरलाइन्स हे विलीन केली ठीक आहे एअर इंडियामध्ये, आणि मग भारत स्वतंत्र झाला तर 1953 ठीक आहे ज्या इंग्रजाची कंपनी होती ठीक आहे टाटा याच्यात विलीन केल्यावर, म्हणजे इंग्रज म्हणजे तेव्हा भारत सरकारची, ब्रिटिश भारत सरकार म्हणता येईल, तर त्या कंपनीचं राष्ट्रीयकरण केलं ठीक आहे। आता भारतात लक्ष द्या बे, आता भारताच्या बाहेर विदेशी सेवा, विमान वाहतुकीची विदेशी सेवा, म्हणजे मलेशियाला जायचं आहे, हाँगकाँगला जायचं आहे, सिंगापूरला जायचं आहे, वॉशिंग्टनला जायचं आहे, न्यूयॉर्कला जायचं आहे, इंग्लंडला जायचं आहे का नाही, नैरोबीत जायचं आहे, तर या ऑस्ट्रेलियात मेलबॉर्नला जायचं आहे, तर मला विमान वाहतूक सेवा एअर इंडिया देते। एअर इंडिया पहा भारताचे पंतप्रधान एअर इंडियाच्याच विमानानं घुमते आहे का नाही, तर ते नुसते घुमतच असतात। तर दिल्ली जे आहे तर ते जुलै 1930 ठीक आहे एअर इंडियाची स्थापना झाली। त्याच्यानंतर ठीक आहे 29 जुलै 1946 टाटानं जे कंपनी स्थापन केली ती 1932 ते विलीन केली, आणि भारत स्वतंत्र झाल्यावर 1953 एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं, आणि एअर इंडिया ही मग भारत सरकारची कंपनी झाली। तर अर्धी एअर इंडिया पुरी घाट्यात आहे म्हणून तिला इकाले काढली, तर ज्या घाट्यात आहे त्या इकाले काढून राहिले, त्याच्यात माझा काही विरोध नाही। पण भारत पेट्रोलियम सारख्या कंपन्या ठीक आहे ज्याचं 2.25 लाख कोटीचं असेट आहे, 18,000 कोटी रुपये निव्वळ कॉर्पोरेशन टॅक्स बसते, 15,000 पेट्रोल पंप आहे, अशा जर कंपन्या इकाले काढत असन तर मग विरोध करायला पाहिजे का। प्रॉफिटमधल्या कंपन्या इकून करून राहिले, आणि ह्याच तर पेट्रोल डिझेलवर तुम्ही टॅक्स आकारून राहिले, ज्याच्यावर तुम्ही मोठ्याल्या गोष्टी करता आहे का नाही। तर मग एअर इंडियाची स्थापना ठीक आहे, तर याचं मुख्यालय पहिले मुंबईत होतं, आता हे मुख्यालय हलवलं, आणि एअर इंडियाची ब्रीदवाक्य आहे, एअर इंडियाचं ब्रीदवाक्य आहे द पॅलेस इन द एअर, पॅलेस इन द एअर, लक्ष द्या पहा, युअर पॅलेस इन द स्काय ठीक आहे, युअर पॅलेस इन द स्काय याचं ब्रीदवाक्य आहे एअर इंडियाचं ठीक आहे। लिहितो इथं युअर पॅलेस ठीक आहे, युअर पॅलेस इन द स्काय, लक्षात ठेवा ठीक आहे। हवेतला तुमचा महल ठीक आहे, हवेतला तुमचा महल, लक्ष द्या, युअर पॅलेस इन द स्काय हे एअर इंडियाची ब्रीदवाक्य आहे, दिल्लीला मुख्यालय आहे, विदेशी सेवा देते। इंडियन एअरलाइन्स हे 1953 पहा मग ठीक आहे, 1953 राष्ट्रीयकरण केलं, आणि पुन्हा एक इंडियन एअरलाइन्स कंपनी 1953 स्थापन केली। हे देशाच्या अंतर्गत, म्हणजे मला इथून दिल्लीला जायचं आहे, इथून कोलकात्याला जायचं आहे, इथून बँगलोरला जायचं आहे, इथून चेन्नईला जायचं आहे नागपूरवरून, मला इथून जम्मू काश्मीरला जायचं आहे, इथून मला राजस्थानच्या जयपूरला जायचं आहे, मला इथून हैदराबादला उडायचं आहे विमानानं। तर देशांतर्गत ठीक आहे, देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी भारत सरकारनं 1953 ठीक आहे इंडियन एअरलाइन्स स्थापन केली। इंडियन एअरलाइन्स भी घाट्यात आहे म्हणते, एअर इंडिया भी घाट्यात आहे, पुरी घाट्यात चालू आहे, ढोबरीला लागलाय काम ठीक आहे। तर पण सेवा मात्र एक नंबर देते तुम्हाला, एका तासाचा जरी प्रवास असेल तर चहा नाश्ता मस्त ठीक आहे, तर लय जबरदस्त काम आहे भाऊ एअर इंडियाचं। एअर इंडियाच्या विमानात बसलं तर फॅसिलिटी गव्हर्नमेंट होय भाऊ, गव्हर्नमेंट सारखं दिन नव्हे डोंबड्यो आठ, अबे इथून नागपूरहून इडाले एका तासात विमान पोहोचते, तुम्हाला पाणी देते, तिच्यात तुमच्या नड्यात जेवण देते, हा हे नाश्ता देते, एवढा एक डब्बा देते आणून, मग चाय कॉफी देते, का पाहिजे सांगा। तर इंडियन एअरलाइन्स देशांतर्गत सेवा पुरवते। त्याच्यानंतर का केलं आता लक्ष द्या, ह्या दोन्ही कंपन्या एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्स, एअर इंडिया ज्याचं राष्ट्रीयकरण 53 केलं होतं, आणि इंडियन एअरलाइन्स ह्या दोन्ही विलीन केल्या, आणि यायले नाव दिलं एअर इंडिया लिमिटेड 2012ले, एअर इंडिया लिमिटेड 2012ले ह्या दोन्ही कंपन्याचं विलिनीकरण केलं। एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन हे बा विलिनीकरण केलं, एअर इंडिया लिमिटेड नाव दिलं 2012ले। मग त्याच्यानंतर मे 2004ले एअर इंडिया एक्सप्रेस बे डोंबड्यो, एअर इंडिया एक्सप्रेस मे 2004ले एअर इंडिया एक्सप्रेस नावाची पुन्हा एक विमान कंपनी भारत सरकारनं स्थापन केली। हिचं मुख्यालय कोचीनले आहे। हे स्पेशली मध्य व पूर्व आशिया या सेक्टरमध्ये, म्हणजे कोणती इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापूर, हाँगकाँग, जपान ठीक आहे, हा जो एशियाचा भाग आहे, तर या एशियन कंट्रीज म्हणलं तरी चालेल ठीक आहे, या देशात एअर इंडिया एक्सप्रेस विमान वाहतूक सेवा देते। त्याच्यानंतर लक्ष द्या,
ठीक आहे. अलायन्स एअर हे 2012 भारत सरकारनं स्थापन केली. ठीक आहे. अलायन्स एअर भारतातल्या 25 शहरात ही एअर इंडियाची हे अलायन्स एअर कंपनी विमान सेवा देते. प्रायव्हेट तर लय आहे, इंडिगो आहे, ते स्पाइस आहे, ते काही बंद झाले त्याच्यातल्या. ठीक आहे. अलायन्स एअर, त्याच्यानंतर ते किंगफिशर एअरलाईन तो पैसे घेऊन पयाला चोटतं. ठीक आहे. तर अलायन्स एअर 2012 एअर इंडिया. ठीक आहे. हिचं नाव बदलवलं, एअर इंडिया रिजनल केलं. ही 25 आता एअर इंडिया रिजनल नाव बदलवलं फक्त. एअर इंडिया रिजनल ही भारतातल्या 25 शहराअंतर्गत विमान सेवा देते. आपल्याले प्रश्न कायच्या विचारते तर आपल्याला विचारू शकते का एअर इंडियाची स्थापना केव्हा झाली. ठीक आहे. इंडियन एअरलाईनची स्थापना केव्हा झाली. ठीक आहे. एअर इंडिया लिमिटेड केव्हा स्थापन झाली. भारतात हवाई नागरी वाहतूक ठीक आहे विभागाची स्थापना केव्हा झाली तर याच्यावर प्रश्न येऊ शकते. भारतातली पहिली खाजगी विमान कंपनी कोणती तर टाटा एअरलाइन्स. ठीक आहे. 1932 स्थापन केली, तिलेच विलीन केली एअर इंडियात. तर त्याच्यानंतर आपल्याला विचारते भारतात किती आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि त्याच्यानंतर त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची नावं. चिल्लर चाल्लर ढोबरी ढाबरी विमानतळ जे अजून चालू झाले नाही, बनवले तर पडून तसा एक काय कुत्रं उतरत नाही तिथं, तर अशा विमानतळावर प्रश्न विचारत नाही. अन त्याचे नावं किंवा इकडं विमानतळाचे नावं अन हे शहर ठीक आहे याच्या जोड्या लावा किंवा चौकीची जोडी ओळखा असा प्रश्न येऊ शकते. त्याच्यानंतर लक्ष द्या. ठीक आहे. आता हे जे विमानतळ आहे ठीक आहे तर आता अजून काही हेलिकॉप्टर सेवा आहे. लक्ष द्या. अजून काही हेलिकॉप्टर सेवा आहे. एक आहे पवनहंस, हे इथं लिहितो. ठीक आहे. पवनहंस नावाची सेवा आहे. पवनहंस. आता हे जे पवनहंस हेलिकॉप्टर सेवा आहे हे आता एअर इंडियातच विलीन केली. ठीक आहे. तर पवनहंस हे विमानसेवा इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन केली. तर हे 20 जानेवारी 1981 लक्ष द्या बे. ठीक आहे. 20 जानेवारी ठीक आहे 20 जानेवारी 1981 स्थापन झाली. हे ईशान्य भारतातले जे दुर्गम भाग आहे, काही घटना झाली, काही आरोग्याच्या सुविधा द्यायच्या आहे, काही डिलिव्हरीची बाई आहे तिलेच दवाखान्यात पोहोचायचं आहे किंवा अतिदुर्गम भागात ठीक आहे तडकाफडकी किंवा पूरग्रस्त परिस्थिती आली तेव्हा लोकायले वाचवायचं आहे तर पवनहंस नावाची हेलिकॉप्टर सुविधा आहे. ठीक आहे. आपल्याला विचारते हे हेलिकॉप्टर सुविधा ठीक आहे ईशान्य भारतातील दुर्गम भाग आहे त्या दुर्गम भागात आणि त्याच्यानंतर कीटकनाशक फवारणी करायची असून कुठं तर यासाठी या पवनहंस सुविधेचा वापर होतो. ते इंडियन एअरलाइन्समध्ये आता विलीन केली दिली. त्याच्यानंतर लक्ष द्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ठीक आहे हे पवनहंस ठीक आहे तर दुर्गम भागात पवनहंस सुविधा देते. हेलिकॉप्टर सुविधा हे वायुदूत होय. ठीक आहे. हे वायुदूत होय. ठीक आहे. वायुदूत. ठीक आहे. वायुदूत हे ईशान्येकडील दुर्गम भागात 20 जानेवारी 1981 चालू केली आणि कीटकनाशक फवारणीसाठी. आणि त्याच्यानंतर ठीक आहे एक सुविधा आहे हेलिकॉप्टरची पवनहंस. तर आता लक्ष द्या. ठीक आहे. भारताचा तेल कारखाना ठीक आहे तेल विहीर आहे बॉम्बे आहे. तर ते समुद्र मुंबईपासून 42 किलोमीटर जवळपास समुद्रात आहे तिकडं. तर तिथून तेलाच्या ज्या त्या विहिरीवर काम करणारे जे कर्मचारी आहे त्याले मुंबईत आणून सोडले. आता तिथं काही घर नाही, तिथं फक्त तेलाची विहीर आहे, तेल काढते दिवसभरात. तर तिथं जे मेंटेनन्स आणि तिचं काम पाहणारे कर्मचारी आहे त्याले मुंबईत आणून सोडणे आणि म्हणजे इथून शिफ्ट संपाच्या अगोदर मुंबईतून उचलणे आणि त्याले तिथं त्या तेल विहिरीवर बॉम्बे हायवर नेऊन ठेवणे. त्याच्यानंतर ठीक आहे तिचे शिफ्टिंग संपलेले लोक इकडं आणणे हे काम पवनहंस आहे. पवनहंस ठीक आहे पवनहंस जे बॉम्बे हाय सारखे तेल विहिरीचे क्षेत्र आहे आणि दुर्गम भागात हेलिकॉप्टर सुविधा देते पवनहंस लक्षात ठेव जावे. आणि वायुदूत ईशान्य भागात कीटकनाशकाची फवारी आणि आपत्कालीन परिस्थितीत काम करते. 20 जानेवारी 1981 स्थापन झाली. पवनहंस ठीक आहे हेलिकॉप्टर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनी अंतर्गत चालते ते. ठीक आहे. ONGCच्या सेवेत आहे हे. ठीक आहे. कोण आहे ONGCच्या सेवेत आहे. ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस. ठीक आहे
कॉर्पोरेशन, ठीक आहे, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन. तर याच्या अंडरटेकिंगमध्ये पवन हंस काम करते तेल विहिरीच्या कर्मचाऱ्यांना ने आण करण्यासाठी. तर हे झाली विमानाबाबतची महत्त्वपूर्ण माहिती. आता हे जे पवन हंस हेलिकॉप्टर आहे, वायुदूत आहे, ह्या ज्या 2-2, 3-3 कंपन्या आहे भारत सरकारच्या, आता एअर इंडियावरून एअर इंडिया लिमिटेड झाली, त्याच्यानंतर ठीक आहे एअर इंडिया रिजनल झाली आणि एअर इंडिया एक्सप्रेस झाली. या सर्व कंपन्या त्याच्यानंतर विमानतळाचं काम ठीक आहे पाहासाठी विमानतळाचं काम कोण पाहते, त्याचं रेग्युलेशन, त्याचे नियम गियम कोण ठरवते, याच्यासाठी भारत सरकारने एक वेगळी संस्था स्थापन केली आहे. तर तुम्ही याचा फोटो काढून घ्या. ठीक आहे, तर याचा फोटो काढून घ्या. तर याचा फोटो लय महत्त्वाचा आहे. स्क्रीनशॉट कचकन मारत जाबे पोट्यो डोंबड्यो. हे सगळं तुम्हाला शॉर्टकट दिलं बंद लिहून लेखो. तर याचा स्क्रीनशॉट मारा, लगेच समोरचं घेतो. त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर पहा, आता त्याच्यानंतर आपण पाहू का याच्यात जे आहे तर हे ठीक आहे याच्यात आता याच्यावर कंट्रोल कोण ठेवते. तर भारत सरकारनं हे जे विमान वाहतूक सेवा याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी एक भारत सरकारनं संस्था स्थापन केली, भारतीय विमानतळ प्राधिकरण. विमानतळाचं नियंत्रण, विमानतळाचं कस्टम ड्युटी, त्याच्यानंतर ठीक आहे स्मगलिंग गिगलिंग त्याच्यावरून झाली नाही पाहिजे. तर हे विमानतळाची देखरेख ठेवण्यासाठी भारत सरकार ठीक आहे कोणतं काम करते तर ते सर्व पाहू आपण. ठीक आहे, आता पाहू भारतीय विमानतळ प्राधिकरण. का पाहू, लक्ष द्या बे, भारतीय विमानतळ प्राधिकरण. ठीक आहे, विमानतळ प्राधिकरण, लक्ष द्या, भारतीय विमानतळ प्राधिकरण. ठीक आहे, विमानतळ प्राधिकरण याले म्हणते ठीक आहे विमानतळ प्राधिकरण. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यालेच म्हणते, लक्ष द्या बे, यालेच म्हणते एअरपोर्ट ठीक आहे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, स्पेलिंग गिलिंग चुकू शकते, त्याचा सत्यानाश पाहून घे जा. तर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया याची स्थापना झाली ठीक आहे 1 एप्रिल 1995. ठीक आहे, 1 एप्रिल बे पोट्यो 1 एप्रिल 1995 स्थापना झाली. ठीक आहे, त्याच्यानंतर मुख्यालय कुठं आहे तर मुख्यालय आहे नवी दिल्ली. ठीक आहे, नवी दिल्लीले मुख्यालय आहे. मेन उद्देश काय, नावच आहे ना बे, हे बा विमानतळ. विमानतळाची देखरेख ठेवणे, विमानतळाचं डेव्हलपमेंट कसं करणे, कोण्या पद्धतीनं करणे, का करणे. ठीक आहे, आता सगळे विमानतळ भारत सरकारनं जवळपास विमानतळ विकलेले आहे म्हणजे तुम्ही त्याले मॉडिफाईड करा. ठीक आहे, नवीन करा, जसा टोल आकारते तसे तिकिटीवर पैसे आकारण घे शेकून. ठीक आहे, तर आता लक्ष द्या. मग आता हे विमानात जाणारे मोठे लोक असतात, त्याची शकली तर काही विषय नाही आहे का नाही. आपली पेट्रोल डिझेलनं शिकवते, त्याचे विमानतळ ठीक आहे फॅसिलिटी देईन, अमकं ढमकं चकाचक राहते विमानतळ, असं पाक कचरा नाही दिसत, हा पूल येशी, तर मग ते पैसे वसूल करण ना वखरण ना. तर हे विमानतळ ठीक आहे आधुनिकीकरण विमानतळाचं करणे, मॉडिफिकेशन करणे, याच्यासाठी ठीक आहे कोणाला हे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे, का द्यायचे, हे सगळे काम एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया करते. त्याचे नियम गिम, विमान लोकांची प्रवाशाची चेकिंग कशी करायची, का करायची, त्याचे प्रोटोकॉल सर्व ठरवते. 1 एप्रिल 1995 स्थापन झाली. ठीक आहे, नवी दिल्ली याचं मुख्यालय आहे. विमानतळाची बांधणी, देखरेख व हवाई वाहतूक नियंत्रण ठीक आहे याची देखरेख करते. 20 मे 126 विमानतळाची देखरेख हे करते. भारत सरकारची कंपनी आहे, मिनीरत्न दर्जा आहे. ठीक आहे, दर्जा ठीक आहे. मुख्यालय बे पोट्यो मुख्यालय अन स्थापना एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर दर्जा मिनीरत्नचा आहे. कायचा आहे, मिनीरत्न कंपनीचा दर्जा आहे भारतीय विमानतळ प्राधिकरणाले. तर 126 विमानतळाची देखरेख करते भारतातल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर विमानाची बांधणी, त्याचं मॉडिफिकेशन, आधुनिकीकरणाचं सर्व काम हे करते. तर आपल्याला पुन्हा आता भारत सरकारनं पुन्हा 2009 एक कंपनी स्थापन केली. ठीक आहे, तर एअरपोर्ट इकॉनॉमिकल रेग्युलेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, तर एक कंपनी स्थापन केली, तिले म्हणते एअरपोर्ट इकॉनॉमिकल रेग्युलेशन. ठीक आहे, इकॉनॉमिकल रेग्युलेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया.
ठीक आहे, पहा एअरपोर्ट इकॉनॉमिकल रेग्युलेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही कंपनी भारत सरकारनं हिचं मुख्यालय नवी दिल्लीला आहे, 2009 स्थापन केली. तर ठीक आहे, एअरपोर्टमधून जास्तीत जास्त ठीक आहे मॉडिफाईड विमानतळ बांधून त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न कसं कमावता येईल, का कमावता येईल त्याच्यावर लक्ष आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवासाठी ही संस्था स्थापन केली भारत सरकारनं. पण या संस्थेपेक्षा मोठं काम भारतीय विमानतळ प्राधिकरण या संस्थेचं आहे. ठीक आहे, तर हे भारतीय विमानतळ प्राधिकरण हे संस्था महत्त्वपूर्ण काम करते. विमानतळाची पुनर्बांधणी, बांधकाम, मॉडिफिकेशन, आधुनिकीकरण आणि बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर म्हणजे बांध वापर, तुझे पैसे निघाले डोंबड्या का आम्हाला ट्रान्सफर कर. ठीक आहे, तर या तत्वावर आता ह्या संस्था काम करून राहिल्या. ठीक आहे, तर त्याले PPT तत्वही म्हणते. आता तर हे जे आहे ते हे भारतात चालू आहे सध्या का बस हे विमानतळ विक, ते विमानतळ विक, दुसरं विक. तर आता विमानतळाच्या लोकांवर जे विमानानं प्रवास करतात हे काही गोरगरीब नसतात, त्याचे वखरले तर काही विषय नाही आहे का नाही. पण आम्हाला पॅसेंजर सुरू करा म्हणा, 36 रुपयात शेगाव आहे का नाही, कुरुडवाडीहून पंढरपूर 10 रुपयाच्या तिकिटीत. तर हे जे आहे तर ह्या सुविधा आमच्या गोरगरिबाईला पाहिजे. आम्ही कुठं दररोज इमानानं फिरणारे लोक आहे, सर्वसामान्य माणसाला कुठे इमान फिमान, काही लोक तर मरते पण इमानात नाही बसू शकत. तर असं आहे. तर भारतीय विमान वाहतूक, पण आता विमानाची वाहतूक बरीचशी स्वस्तही झाली आहे. ठीक आहे, तुम्ही पहा 2-3 महिन्याच्या अगोदर जर तिकीट बुक केली डोंबड्यो तर तुम्हाला हे वाहतूक स्वस्त मिळू शकते. तर हे विमानाच्या बाबतीतचा व्हिडिओ ठीक आहे यूट्यूबवर टाकण्यामागचं कारण म्हणजे नवीन कॅमेरा घेतला, त्याची क्लिअरिटी कशी आहे डोंबडे हो त्याच्यासाठी ठीक आहे हे आपण रेकॉर्ड केलं आणि अपलोड केलं, समजलं का. तर तुम्ही पहा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि सोबत आपल्या वेबसाईटवर सर्व व्हिडिओ आहे भूगोलाचे सिक्वेन्सनं, तर वेबसाईटला जाऊन भेट द्या. phoenixpuneripattern.com नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावर साईनअप करावं लागते. ठीक आहे, साईनअप केलं थोडीशी माहिती जागा लागते, मग साईनअप होते आणि मग लॉग इन करावं लागते. तर लॉग इन केलं का तिथं तुम्ही कोर्स वेगवेगळे घेऊ शकता. आजच्या दिवशी इथंच थांबू. ठीक आहे, कॅमेराची क्लॅरिटी कशी आहे ती कमेंट्समध्ये सांगा. ठीक आहे, आजच्या दिवस थांबून तुमचे आभार आणि धन्यवाद मानतो. आपण 2 लाखापर्यंत आलेलो आहे. ठीक आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र.